घोषणा मोठ्यानं सगळ्यांनी देऊया। सगळे पुढे एका लाईनी थांबा, तिकडे पलीकडं फोटो काढणारे बघ तिकडे थांबा, बाकी तिकडे थांबा पलीकडे। पलीकडे थांबा, थांबा पलीकडे दिसताय फोटो तुम्ही। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। शिवाजी महाराजांचा जय हो। ओबीसी संघटनेचा जय हो। ओबीसी संघटनेचा जय हो। समता परिषदेचा जय हो। समता परिषदेचा जय हो। ओबीसी एकजुटीचा जय हो। ओबीसी एकजुटीचा जय हो। एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व। न्याय द्या, न्याय द्या ओबीसीला, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या ओबीसीला, न्याय द्या। मुर्दाबाद, मुर्दाबाद फडणवीस सरकार, मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद फडणवीस सरकार, मुर्दाबाद। जातीय वाहन रंगणाऱ्या सरकारचा, संविधान परिषदेचा जय हो। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा जय हो। एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। छगन भुजबळांचा जय हो। छगन भुजबळ, छगन भुजबळ जय हो। जय हो। जय हो। मतांची चोरी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। मतांची चोरी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। कोर्टाचा अवमान करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। कोर्टाचा अवमान करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। रद्द करा, रद्द करा 58 लाख कुणबी नोंदी रद्द करा, रद्द करा, रद्द करा 58 लाख कुणबी नोंदी रद्द करा, रद्द करा 58 लाख कुणबी नोंदी रद्द करा। ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। हम सब एक है, हम सब एक है। भारतीय राज्यघटनेचा जय हो। भारतीय राज्यघटनेचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। माणसं येतात लाईट घ्यायचं हेच देणार आहे डॉक्टरांनी। एक मिनिट मोबाईल पकडा असतो हे दादा, बटन पकडा साईडला मोठा रोहित तिथे जाऊन पण घ्यायचे, बाईट इथे पण घ्यायचे। बाईट घेतो ना दादा 5 मिनिटात तुम्ही काय तुमची घ्या ना तोपर्यंत एक पाय चालू करा। जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती। डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर जय हो। शिवाजी महाराज की जय। आता बाईट सुरू झालेले, आता घोषणा देऊ नका कोणी, सुरू। आजच्या या रॅलीचं सगळ्यात महत्त्वाचं आमचा उद्दिष्ट हाच आहे की ओबीसीमध्ये जे काही मराठा समाजाला इन्क्लूड करून घेण्याचा त्यांचा जो GR काढलेला आहे तो GR बेकायदेशीर आहे आणि महाराष्ट्र शासनाने हा GR काढताना कोणत्याही कायदेशीर तरतुदींचा विचार केलेला नाही आहे। केवळ आणि केवळ फक्त दबावापोटी, एका समाजाच्या दबावापोटी कोणतरी एखादा व्यक्ती उठतो, तो व्यक्ती बेकायदेशीर आंदोलन करतो, कुठल्याही हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल याचा अवमान करून आंदोलन करतो। अशा व्यक्तींना दबावाला बळी पडून त्यांनी हा GR काढलेला आहे। ओबीसींनी आज जे आंदोलन केलेलं आहे ते कुठल्याही एका समाजाला आरक्षण देऊ नका हा आमचा मुळीच उद्देश नाही आहे। केवळ आणि केवळ आमचा एकच उद्देश आहे की आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण आम्हाला टिकवायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी जो हा GR काढलेला आहे तो GR जो आहे तो आम्हाला मुळीच मान्य नाही।
त्याचा आम्ही होळी करतो आणि त्याचा आम्ही निषेध करतो. जो हा महाराष्ट्र शासनाने हा जो GR केलेला आहे तो आम्ही त्यांच्या तोंडावर फेकतो. अशा स्वरूपाच्या जर घटना महाराष्ट्रामध्ये होत असतील, शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र जो आहे थांबायला पाहिजे. तुम्ही असं काय करताय? नाही नाही बोलू द्या तर शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि छत्रपतींच्या वारसांचा, छत्रपतींच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे. कुणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्र शासनाने विचार करायला हवा होता की संविधानाने जे आरक्षण दिलेलं आहे ओबीसींना, त्या आरक्षणामध्ये कोणत्याही स्वरूपाचा त्यांनी शिरकाव करता कामा नये. कुठल्याही समाज, ओबीसी समाजामध्ये जर बघितलं तर 374 जाती आहेत आणि आज या 374 जातींना फक्त नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये केवळ 19% आरक्षण आहे. त्यामुळं आमचं सगळं ओबीसीवाल्यांचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या या आरक्षणामध्ये दुसऱ्या कुणालाही घेऊ नये, एवढाच आमचा उद्देश आहे. ओके, एकच मिनिट हा. अखिल भारतीय महात्मा ज्योतिराव फुले समता परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर BK यादव साहेब आता तुम्हाला भूमिका मांडतील, जी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही मांडत आहोत. अखिल भारतीय समता परिषद यांनी आज हा जो आंदोलनाचा मोर्चा आयोजित केलेला आहे, सातारा जिल्हा ओबीसी संघर्ष समिती, महात्मा फुले समता परिषद याच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सातारा जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून आज या ठिकाणी आमचे आंदोलक उपस्थित आहेत. आणि हे केवळ 1 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने जो GR काढला आणि त्या GRच्या माध्यमातून आज ओबीसींच्या 27% आरक्षणामध्ये अजून काही प्रस्थापित बहुसंख्य जमातींचा समावेश करण्यात आला, त्याचा निषेध म्हणून आणि त्याचबरोबर हा GR रद्द करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कचेरीवर जाऊन निवेदन देणार आहोत. आणि त्या ठिकाणी आम्हाला या असे सांगायचं आहे शासनाला की हे शासन हे लोकशाहीचं शासन आहे. हे शासन हे निजामाच्या धर्तीवर चालणारे शासन जर असेल तर आमचा त्याला निषेध आहे. ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये तुम्ही आज जर निजामशाही आणणार असाल तर समता परिषद त्याला निश्चितपणे विरोध करणार आहे. आमची 27% आरक्षण, त्यामध्ये 54% समाज आहे आणि 54% अजून जर तुम्ही 32% ऍड करणार असाल तर ह्या ओबीसींच्यावर भयंकर मोठा आणि ओबीसींच्या गळ्याचा घोट घेणारा हा अन्याय होणार आहे. ओबीसी या ठिकाणी संपणार आहे. सक्षम जातीचे लोक ह्या दीन दुबळ्या 372, 12 बलुतेदार, 18 आलुतेदार ह्या लोकांच्या हक्कावर जर गदांडर असतील, गंडांतर येणार असेल, हा बोला, विचारा की. ठीक आहे विचारा, तुम्हाला काय विचारायचं तुम्ही विचारा, काय विचारायचं मला सांगा. आज तुम्ही मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी धिक्कार केलेले आहे. हा. तुमचे नेते स्वतः मंत्रिमंडळात आहेत, त्यांचा तुम्ही धिक्कार करता मुख्यमंत्र्यांचा. कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितले कुठल्याही प्रकारचा ओबीसींवर अन्याय होणार नाही, ज्यांच्याकडं त्यांच्या नोंदी असतील त्यांनाच फक्त आम्ही दाखले देणार आहोत स्पष्ट केले. तरी तुम्ही आज मुख्यमंत्र्यांचा जाहीर धिक्कार करताय, काय सांगा? या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणून झुंडशाहीने हा निर्णय घ्यायला लावलेला आहे. त्यामुळे आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब हे सुद्धा नाराज आहेत. त्यांनी ठेवलेल्या मिटिंगला भुजबळ साहेब हजर नव्हते, हे याचं उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला अजून काय विचारायचंय? की तुम्ही धिक्कार करताय? आम्ही धिक्कार करतोय म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हा जो मुंबईमध्ये झालेला आंदोलन, या आंदोलनाला हाताळायला ते कमी पडले. स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी प्रस्थापित वर्गातल्या सर्व मंत्री महोदय आमदारांनी ह्या मुंबईतल्या आरक्षणाला सपोर्ट केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना नाईलाजास्तव आपल्या खुर्चीच्या रक्षणासाठी हा निर्णय, जरी मुख्यमंत्र्यांना वाटत असेल ओबीसींना आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, तरी देखील नाईलाजास्तव त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे. भविष्यात हा निर्णय रद्द व्हावा ही अपेक्षा आम्हाला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. अजून चिकार एक सूचना नीट ऐकाय बरं का, इकडे बघा सगळेजण असे पुढे या. साहेब बोला. हा हा सगळे पुढे या. आपल्याला हे लक्षात ठेवा, जरा थांबा.
या ना युनिफॉर्म तुम्ही एक पुढं. सर्वांना जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. ठीक आहे. आता आपल्याला इथून मेन जो वाहतुकीचा रस्ता आहे तिथून जायचंय. आपली शिस्त अजिबात बिघडता कामा नये. आपल्याला कुणीही नावं ठेवता कामा नये, गालबोट असता कामा नये. इथून आपण कुठे जायचंय? कलेक्टर ऑफिसला जायचं. तिथं बाहेर छावणी आहे म्हणजे शामियाना आहे, त्या ठिकाणी थांबायचं. आणि आपल्यातले जे प्रमुख वक्ते आहेत ओबीसी संघटनेचे नेते आलेले आहेत, तिथं वंचितचे काय मंडळी आलेले आहेत आणि सगळ्याच पक्षाचे नेते मंडळी छान आलेले झालं आहेत. एकदम. त्यांनी एकच सगळ्यांनी नंबर, त्या ठिकाणी आपापली भूमिका मांडायची. प्रत्येकानं बारकाईने ती ऐकायची. एकच नंबर आणि वैभवजी, तो घेऊन सुंदर. तळागाळापर्यंत जायचंय. लक्षात आलं का? 2 मिनिटं चला वचन द्या. थांबा जरा 2 मिनिट. ते बोर्ड सगळे व्यवस्थित द्या. होय हा बोर्ड वाईट घेतोय का? फ्रंटला इकडे बघा, अगोदर मोठा फोटो काढा एक. चला कोला पाणी द्यायचे. एक कोणतरी असं सांगा पाणी घ्यायला. हा डॉक्टर देतील. वाईट म्हणजे वाईट पाहिजे, आम्हाला भाषण नको. हो वाईट देतोय. शॉर्टमध्ये द्यायचे वाईट. आम्हाला शॉर्ट मध्ये मुद्दे हा हा चालेल, ठीक आहे. मी बोलतोय आता. हॅलो, मागणी काय आहे तुमची? आता तुम्ही मोर्चा काढलाय, कोण कोण सहभागी झाले, कोणाच्या संदर्भात काढलाय, काय सांगा? जय ओबीसी. सातारा जिल्हा ओबीसी संघटना आणि समता परिषदेच्या सहकार्याने आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहोत. वास्तविक पाहता 2 दिवसापूर्वी ज्या वेळेला शासनानं आता हा निर्णय जो घेतलाय तो ह्या दस्तिंगबाजीच्या झुंडशाहीच्या दबावाखाली घेतलेला आहे. कारण कायद्यामध्ये, संविधानामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही की ओबीसी शिवाय किंवा ह्या 12 बलुत्यांच्या शिवाय ओबीसीमध्ये कोणालाही शिरकाव करता येणार नाही असं कायद्यामध्ये संविधानामध्ये तरतूद आहे. आणि तरीही यांनी ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे म्हणून जो भूमिका घेतलेली आहे मराठा समाजाने, ती भूमिका अतिशय चुकीची आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल असताना, कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाची त्यांना आवश्यकता नसताना, त्यांना फक्त ओबीसींना जी काही राजकीय आरक्षण मिळते ते आरक्षण घालवण्यासाठी त्यांनी हे सगळं डाव रचलेलं आहे. आणि त्यांनी जे काही 12 बलुती लोकांना किंवा ओबीसीतल्या लोकांना जे सरपंच किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, सोसायटी, सहकारी संस्था यामधून जी एक पद मिळत होतं ते पद सुद्धा त्यांना खुपते आणि ते घालवायचे. ते ओबीसीच्या माध्यमातून त्यांनी दाखले मिळवून त्यांना ओबीसीतूनच उभं राहून निवडून यायचे. आणि जी एक सीट आपल्याला आता इथून पुढे मिळत होती, इथनं मिळणार नाही. कारण त्यांनी जबरदस्तीनं शासनाला हा निर्णय घ्यायला लावलेला आहे. आणि मराठा समाज कुणबीच्या नावाखाली ओबीसी म्हणून त्यांनी डिक्लेअर केला आहे शासनानं. तो GR हा आम्हाला संपुष्टात आणायचा आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची आज होळी करून आम्ही शासनाला सांगणार आहे की या ओबीसींना हा तुमचा निर्णय आम्हाला मान्य नाही. आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला ह्या बाबतीत विरोध कायम करणार आहोत. जर त्यांनी असा निर्णय घेतला नाही, शासनाने जर ओबीसींना सहकार्य केलं नाही, तर ओबीसी येत्या सर्व निवडणुकामध्ये आपली ताकद संपूर्ण 52% आणि 22% BC असे 74% सर्व समाज या लोकशाही मार्गातून सर्वांना, ह्या प्रस्थापितांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही. आणि ओबीसी आणि BC हे सर्व सत्तेमध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच आम्हाला या निमित्तानं सांगायचे. हा जो GR आहे, हा जो GR सर्व सकट जो त्यांनी घेतलेला आहे. सुरेश कोरडे वाई. सुरेश कोरडे वाई, लोकसभेचे माजी आत्ताचे उमेदवार. या पुढे या जरा. समता परिषदेचा जिल्हाध्यक्ष. एक मिनिट थांबा. थोडंसं बूम लावा. समता परिषदेचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट महेश गोरे. मी आज महाराष्ट्र शासनाला एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने हा जो काही GR काढलेला आहे, हा GR काढताना अखंड महाराष्ट्र आणि अखंड भारतानं पाहिलं की एक उठतो व्यक्ती, मराठा समाजातील एक व्यक्ती उठतो आणि उठून महाराष्ट्र शासनाला दबावाखाली हा GR काढायला लावतो. आणि गादीवरती बसून अंथरून घेऊन, पांघरून घेऊन एक न्यायाधीश, आपली यंत्रणा, पूर्ण यंत्रणा त्याच्या पायाशी बसून हा GR 5 मिनिटांमध्ये, 10 मिनिटांमध्ये पुन्हा करेक्शन करायला लावतो. ग्रामसभेचा GR म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा ग्रामसभेचा कुठला ठराव नाही आहे. जर महाराष्ट्र शासनाचा आज आम्ही धिक्कार करण्याचा एकमेव उद्दिष्ट एवढंच आहे की GR काढत असताना संपूर्ण यंत्रणा जी आहे ती राबवली जाते. महिना, 2 महिने, 1 वर्ष GR काढण्यासाठी लागलं जातं. परंतु जरांगेसारखा व्यक्ती
आज उठतो, शासनाला वेठीस धरतो, 10 मिनिटांमध्ये हा GR बदलतो. याचा अर्थ ओबीसी समाजानं समजायचा काय? सरकारला वेठीस धरून हा GR काढलेला आहे. म्हणून आम्ही सर्व हे जे ओबीसी बांधव आहेत तो हा GRचा आम्ही जाहीर निषेध करतो. हा जो GR आहे हा मूळतःच बेकायदेशीर आहे. त्यामुळे तात्काळ महाराष्ट्र शासनाने हा GR मागे घ्यावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ओबीसी समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये एकूण 374 जाती आहेत आणि आता आणखीन एखादा प्रवर्ग जर त्याच्यामध्ये समाविष्ट करायचा झाला तर ओबीसी आरक्षणाला हा खूप मोठा धक्का आहे. त्यामुळे आमचं ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु ते ओबीसी मधून नको. ओबीसी मधून जर आरक्षण दिलं तर हा महाराष्ट्र पेटून उठू. आजपर्यंत ओबीसी समाज हा शांत होता. ह्या शांत याचा अर्थ असा नव्हे की ओबीसी समाज सुद्धा आक्रमक होऊ शकतो. केवळ आणि केवळ महाराष्ट्राची राजधानी मुंबईला वेठीस धरून यांनी हा GR काढला. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा तात्काळ GR रद्द करावा एवढीच विनंती आहे. महेश गोरे, समता परिषद जिल्हाध्यक्ष. आपल्या ह्या आजच्या आंदोलनाला वेगवेगळ्या संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याची नावं तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. जिल्हाधिकारी कार्यालय पहिल्यांदा पुढे काय करा माहितीये का? फोटो माईक घेतलं का? फोटो घ्या इथे. आम्ही काढतो ना फोटो तुमचा. नमस्कार. रासपचे राज्याध्यक्ष इथं आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य रासपचे पक्षाध्यक्ष काशीनाथजी शेवते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं जरा बाईट घ्या तुम्ही. नमस्कार, मी काशीनाथ शेवते, राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेशाध्यक्ष. आज ओबीसी समाजाच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी संपूर्ण ओबीसी समाज हा सातारा पोवई नाक्यावरती एकवटला आहे. आणि राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका सुरुवातीपासूनच ज्यावेळेस जरांगे पाटलांनी छगन भुजबळ साहेबांच्यावरती सुरुवातीला भाष्य केलं त्यावेळेस राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं की भुजबळ साहेब हे आमचे ओबीसी समाजाचे माइलस्टोन आहेत आणि ते आमचे ओबीसीचे बहुजनांचे नेते आहेत. ते एकटे आहेत असं समजू नका. आणि त्या दिवसापासून राष्ट्रीय समाज पक्ष हा ओबीसी आरक्षणासंदर्भात भुजबळ साहेबांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या बरोबर आहे. आणि आता जे काय ह्या शासनानं जे घटनेची मोडतोड करून जे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचा घाट घातलेला आहे तो या शासनाने त्वरित थांबवावा. आणि जे अनधिकृतपणे जे काही दाखले 60-70 हजार सुटलेले आहेत कुणबीचे ते दाखले रद्द करावेत ही आमची राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. मराठा समाजाला निश्चितपणे आरक्षण मिळालं पाहिजे, पण त्यांचा स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं आणि ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवावं ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. आणि ती भूमिका घेऊन आज मी या ठिकाणी या संपूर्ण ओबीसी समाजाला त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे. नमस्कार. फोटो घ्या, फोटो घ्या. चुकलं वाकलं सांगत जबर का. संविधानाची प्रत राहील.
भारतीय समता परिषदेचा बर का हातात हात धरा आणि वरती करा. हातात हात धरा. एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा विजय असो, ओबीसी एकजुटीचा विजय असो. हम सब, एक है, हम सब. एक है. सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचा विजय असो, सातारा ओबीसी संघटनेचा विजय असो. एकच पर्व, ओबीसी सर्व, एकच पर्व. ओबीसी सर्व. आम्हाला हवी लोकशाही, आम्हाला नको झुंडशाही, आम्हाला हवी लोकशाही. आम्हाला नको झुंडशाही. हळूहळू हळू चला. ओबीसी सर्व, ओबीसी एकजुटीचा, ओबीसी एकजुटीचा, ओबीसी एकजुटीचा. वंचित बहुजन आघाडीचा, चला हळूहळू. राष्ट्रीय समाज पक्षाचा, विजय असो, समता परिषदेचा, विजय असो, ओबीसी संघटनेचा. विजय असो. दादा तुम्ही त्या घोषणा द्या, तंट्या इथेच आहेत. दादा तुम्ही चालू करा. दादा दादा ओबीसी सर्व. संविधानाची प्रत वर धरा. विजय असो. हळू 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 दादा हळू हळू असं दाम धरा. काय करताय? विजय असो. एक है, एकच पर्व, ओबीसी सर्व, एकच पर्व, ओबीसी सर्व. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, विजय असो. सावित्रीबाई फुलेंचा, विजय असो. बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा, विजय असो. ओबीसी वाचला तर देश वाचला. ओबीसी वाचला तर देश वाचला, ओबीसी वाचला तर देश वाचला. ओबीसी सर्व, एकच पर्व, गणेश एकच पर्व, ओबीसी सर्व, एकच पर्व. ओबीसी सर्व, ओबीसी वाचला तर देश वाचल. ओबीसी वाचला तर देश वाचल. सातारा ओबीसी संघटनेचा, विजय असो, ओबीसी संघटनेचा, विजय असो. एकच पर्व, ओबीसी सर्व, ओबीसी विजय असो, विजय असो. भुजबळ साहेबांचा, विजय असो. भुजबळ साहेबांचा, विजय असो. भुजबळ साहेबांचा, विजय असो. एकच पर्व, ओबीसी सर्व, एकच पर्व, ओबीसी सर्व, एकच पर्व. ओबीसी सर्व. ओबीसीला ओबीसी संघटनेचा, विजय असो. हम सब, एक है, हम सब, एक है. समता परिषदेचा, विजय असो. समता परिषदेचा, विजय असो. हम सब, एक है, हम सब. एक है. भुजबळ साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भुजबळ साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराजांचा, विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, अन्यायकारक जीआरचा, अन्यायकारक हा, हा. जीआर रद्द करा. रद्द करा. अन्यायकारक जीआर, अन्यायकारक जीआर. रद्द झालाच पाहिजे. धिक्कार असो. धिक्कार असो.
महात्मा हे ज्योतिबा मागं- फुलेंचा मागं विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. सावित्रीमाता फुलेंचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच सर्व. किती आहेत माणसं मागे किती आहेत? ओबीसी सर्व. एकच पर्व. ओबीसी सर्व. ओबीसी सर्व. माननीय छगन भुजबळ हा? साहेबांचा विजय असो. माननीय छगन भुजबळ साहेबांचा विजय असो. माननीय छगन भुजबळ साहेबांचा विजय असो. एकच पर्व. ओबीसी सर्व. एकच पर्व. ओबीसी सर्व. महापुरुषांच्या घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी राजांचा विजय असो. छत्रपती संभाजी राजांचा विजय असो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. एकच सारखा पलीकडे. पर्व. जरा काढ घ्या. जरा आधी बोट वर सरका. गाडी लाव. ओय, जरा तिकडे सरका. लाव दे तिकडे. तिकडे काढ वाटो गाडी. प्रशासनाला साथ द्यायची. जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा कोण? विजय असो. एकच हो. पर्व. ओबीसी सर्व. एकच पर्व. ओबीसी सर्व. एकच पर्व. ओबीसी सर्व. जय ज्योती जय क्रांती. जय ज्योती जय क्रांती. जय ज्योती. लोक आले. तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आता व्यवस्थित करा. हम तुम्हारे साथ हैं. ओबीसी सर्व. ओबीसी सर्व. गाड्या लावल्यात ना, तिथं गाड्या लावा आणि ये. हम तुम्हारे साथ हैं. ओबीसी सर्व. ओबीसी सर्व. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. शिवाजी महाराजांचा विजय असो. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. छगन भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. एकच पर्व. ओबीसी सर्व. एकच पर्व. ओबीसी सर्व छगन भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. छगन भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. बरं तो आपले कुठं आले JR ची प्रत तुमच्याकडे आहे ना? ते निवेदन आहे ना तुमच्याकडे? हा हा. बोर्डवाले बोर्ड मा काय नियोजन करायचं बोलायचं ना लोकांनी. हो हो पण तिथं आज सांगितलं पाहिजे ना निवेदन द्यायचे म्हणून. यांना सांगा ना. नाही नाही आपल्याला निवेदन द्यायचे यात कळलं पाहिजे ना. गेटच्या पुढे जाऊया. गेटच्या पुढे बस 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 बस. सगळे मागे उभा राहते. इकडे बघा. सगळ्यांनी कृपया शांती द्या. सगळ्यांनी ऐकून घ्यावं. पहिल्यांदा या सुरुवात करणार. एकच पर्व. ओबीसी सर्व. एकच पर्व. ओबीसी सर्व. हम सब एक है. हम सब एक है. भारतीय संविधानाचा विजय असो.
भारतीय संविधानाचा ओबीसी संघटनेचा ओबीसी संघटनेचा वंचित बहुजन आघाडीचे आपण भूमिका मांडतील. आपण बोला. हा, बोला. आपण चालू करा. हा, सगळ्या संघटनांना बोला. चल. हा, मी सांगतो तुम्ही सगळे. हो, ती ठरवतो. संपूर्ण राज्यामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये राजकीय मंडळींनी जो जाणीवपूर्वक घोळ घातलेला आहे याचा प्रथमतः आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोणत्या जाती आधारित आरक्षणाची भूमिका नाही आहे. आरक्षणाची भूमिका ही प्रवर्ग वाईज आहे. SC, ST, NT, VJNT, OBC आणि अल्पसंख्याक अशा स्वरूपामध्ये आरक्षणाची भूमिका आहे. परंतु जातीवर आधारित अशी आरक्षणाची भूमिका नसताना जाणीवपूर्वक एका जातीला आरक्षणाच्या संदर्भामध्ये उभं करून समाजामध्ये जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो मूलतः चुकीचा आहे. प्रवर्गामध्ये ज्या जाती जमाती आहेत त्या प्रवर्गानिहाय जे आरक्षण आहे त्या प्रवर्गाला त्या टक्केवारीमध्ये जे दिलेलं आरक्षण आहे ते आरक्षण त्या प्रवर्गाला मिळालं पाहिजे. ओबीसींना मंडल आयोगाप्रमाणे जे आरक्षण मिळालेलं आहे, संविधानात्मक आरक्षण मिळालेलं आहे, ते ओबीसींचं आरक्षण हे ओबीसीच्या घटकांना मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये इतर कुणाचीही घुसखोरी ही खपवून घेतली जाणार नाही आहे. ते सोडून ज्यांना कुणाला आरक्षण द्यायचं असेल शासनानं त्यांना त्यांचा स्वतंत्र वाटा निर्माण करावा आणि त्यातून त्यांना आरक्षण दिल्यास आमचा त्यांना विरोध राहणार नाही. परंतु मुळातच ओबीसींना उशिरा आरक्षणाचा लाभ मिळाला आणि तो अजूनही त्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला नाही आणि अशा वेळेला एखाद्या समूहाला या आरक्षणामध्ये घालणं म्हणजे तो ओबीसी घटकावर पूर्णपणे अन्याय आहे आणि तो अन्याय होणार नाही याची दक्षता शासनाने घेतली पाहिजे. आम्ही ओबीसी आणि सर्व प्रवर्गातली मंडळी SC, ST, NT, VJNT, OBC आम्ही सर्व प्रवर्ग एकत्र येऊन या घुसखोरीला कडाडीनं विरोध करू आणि शासनाला या घुसखोरीला रोखण्यासाठी जेरीस आणल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी सर्व एकच पर्व. ओबीसी सर्व. आम्हाला वाईला जायचं आहे. मला बोलू द्या. वाईमध्ये कार्यक्रम आहे. आम्हाला जायचं आहे. आम्हाला पण जायचं. मी पण वाईला जाणार. हा जो आज जो लढा उभा आहे ओबीसीचा आम्ही ओबीसी म्हणजे आम्ही गोरगरीब मंडळी आहे. आम्ही अजून जहागीरदार झालो नाही. आमचा सगळा समाज जो इथं आमच्या हातामध्ये संस्था नाही आहेत, कुठल्या साखर कारखाने नाही आहेत कुठले. आम्ही श्रीमंत मंडळी नाही आहे. आमच्यातल्या अजून तळागाळात खूपच गोरगरिबी आहे आणि असं असताना सुद्धा आमच्यावर हा अन्याय कशासाठी करतंय सरकार? का तर आम्ही गोरगरीब मंडळी लवकर एकत्र येऊ शकत नाही म्हणून पैसा कमी पडतो आमच्यातल्या तळागाळातल्या लोकांच्याकडं. ह्याचा विचार करायला नको का? उचलला निर्णय 10% आरक्षण देऊन म्हणजे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळं आमच्या हातातून काढून घ्यायचं आणि कुणबी म्हणून त्यांचे आलेले तिथं उभे राहणार आणि त्यांच्या लोकांनाच सवलती मिळणार. आमच्या लोकांनी कुणाकडे काय मागायचं? कुणाला भीक मागायची? सांगा ना मला. म्हणजे आम्ही काम करत राहणार बलुतेदार म्हणून आणि सवलती मात्र सगळ्या ह्यांनाच. आणि ह्यांना गरिबी नसताना ह्यांना सरकार देत आहे. मी मराठ्यांच्या विरोधात बोलत नाही आहे. मराठ्यांच्या गरीबातल्या गरिबाला मिळावी फॅसिलिटी, आमचं आरक्षण मिळावं, आमचं काही म्हणणं नाही. पण शोधून काढा मराठ्यांच्यातले गरीब
तरच ते आरक्षण, नाही ते सरसकट वरच्याच लोकांना मिळतं, खालपर्यंत पोहोचत नाही त्यांच्यात सुद्धा. आणि खरे गरीब शोधायला सरकारला सवड नाही आहे. आज आता पेपरला बातमी वाचली मी, मला बरं वाटलं थोडं की आपली जातीनिहाय लोकरे साहेब बोलतो. मी बोलतो मग हे बोलतो बर का. व्हायला आपल्याला व्याज जायचे आता. या ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या ओबीसी संघर्ष समिती, महात्मा फुले समता परिषद आणि सर्व राष्ट्रीय समाज पक्ष आणि ओबीसीतल्या सर्व संघटनाच्या माध्यमातून, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हाधिकारी कचेरीवर जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन द्यायला आलेलो आहोत. ते निवेदनातला महत्त्वाचा भाग असा आहे की 1 सप्टेंबर 2 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने जो तातडीचा अध्यादेश काढलेला आहे की ज्यामुळे एक प्रस्थापित समाज की ज्याचे सर्व गेले 400-500 वर्षापासून ह्या सर्व समाजावर अधिराज आहे, त्या समाजाला ह्या 27% आरक्षणामध्ये आरक्षण देऊन त्यामुळे 54% जवळजवळ 6.5 ते 7 कोटी जनतेच्या हक्कावर असंविधानिकरित्या गंडांतर आणलेलं आहे. त्याच्या विरोधात तो GR आहे तो रद्द करावा आणि ह्या महाराष्ट्र शासनाने त्याचा जाणीवपूर्वक विचार करून, महाराष्ट्र शासनाने त्याचा खऱ्या अर्थाने या ओबीसींच्या हितसंबंधाचा विचार करून तो GR रद्द करण्यात यावा. या ठिकाणी आम्हाला एकच सांगायचं आहे की 54% अधिक जर 32%, 76% लोकांना 19% आरक्षण जर बसवण्यात आलं महाराष्ट्रामध्ये ओबीसींना 27 + 9% म्हणजे 19% आरक्षण आहे. आणि या 19%मध्ये जवळजवळ 6.5 ते 7 कोटी समाज आहे, त्यांचं आरक्षण उद्या संपून जाईल. आणि हा उपेक्षित, दीन, दलित, दुबळा, रंजला, गाजला, लोहार, सुतार, कुंभार, कोळी, साळी, माळी, वंजारी हे सर्व लोक अगोदर जे अपंग आहेत, हतबल आहेत, त्या लोकांना अजून सगळ्याच प्रकारे सर्वार्थाने संपवण्याचं काम या शासनाच्या GRच्या माध्यमातून झालेलं आहे. ते संपवावं, तो GR रद्द करावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचा अध्यक्ष भरत लोकरे बोलतोय. 2 मिनिट बोलणार आहे मी. बंधूंनो, हा सगळा जो वाद निर्माण झालेला आहे, हा वाद शासनानं निर्माण केलेला आहे. मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण करून शासन त्यांची पोळी भाजू इच्छित आहे. तेव्हा हे षडयंत्र आपण समजावून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं ओबीसीनी आता जागृत झालं पाहिजे. आपल्यावरती होणारे जे अन्याय आहेत त्याला आपणाला सडेतोड रस्त्यावरती उतरून आपणाला समोर जावं लागणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत आहेत आणि या निवडणुकांच्या मध्ये या ठिकाणी ओबीसीचं जे आरक्षण आहे हे सगळं आरक्षण मराठ्यांना दडपायचं आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्हाला आरक्षण मिळता कामा नये. तिथं कुणबी बनून मराठेच उभे राहिले पाहिजेत, तेच निवडून आले पाहिजेत. अशा पद्धतीचं हे षडयंत्र आहे, हे आपण सगळ्यांनी ओळखूया. आणि तशी जर वेळ आली तर दलितांच्या ज्या संघटना आहेत, वंचित बहुजन आघाडी आहे, आपण सगळेजण एकत्र येऊया. ओबीसींचा स्वतंत्र पक्ष निर्माण करण्याचं काम वरच्या पातळीवरती चालू आहे. तेव्हा आपण सगळे एक होऊया आणि या संकटाला सामोरं जाऊया. हम सब ओबीसी संघटनेचा. बरं का, 2 मिनिटाच्या नंतर मी संदीप फणसे. प्रथमतः चुकीच्या शासन निर्णयाचा पहिल्यांदा निषेध करतो आणि दुसरा निषेध मी असा करतो की या सातारा जिल्ह्यामध्ये ओबीसींची जी सरपंच पद आहेत, आपण दोष फक्त मुख्यमंत्र्यांना देतोय. पण मी इथं सातारा जिल्हाधिकाऱ्यांना इथं त्यांचा निषेध करतो. कारण आज जे काय सातारा जिल्ह्यामध्ये यापूर्वी 67 जिल्हा परिषदेचे गट होते, आज 65 केलेले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीचे 2 गट कमी केलेले आहेत, ओबीसीचे 2 गट कमी केलेले आहेत. ज्या गटामध्ये
ज्या लोकसंख्या जास्त आहे अशी लोकसंख्या कमी केलेली आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारण आज 65 ते 70 सरपंच जे आहेत ती रिक्त पद ठेवलेली आहेत ओबीसीची. ही ओबीसीचे पद भरण्यासाठी ओबीसीने पुढे यायला पाहिजे आहे आणि मी वंचितच्या पक्षामार्फत सर्वांना एक हित गवाही देतो की इथं मायक्रो ओबीसी आहे. या मायक्रो ओबीसीला वंचित आणि भविष्यात त्यांनाच चला चला एक मिनिट एवढं नाही लोक चला चला साहेब हो साहेब एक मिनिट चला मीडिया लाईव्ह चालू लाईव्ह चालू आहे साहेब एक मिनिट मीडिया थांबा जरा वेळ पाठीमागे तुमच्या आले लाईव्ह चालू आहे इकडे बघा इकडे बरेच लोक आले एक मिनिट चला पलीकडे जरा एक मिनिट ठीक आहे नाही नाही गोष्ट नाही तिथं नाही गोष्ट कसं उभा बघा देऊ पोच आणि एक प्रत ठेवा एक पोच घेतली पाहिजे जिल्हाधिकारी सातारा येथे आपण आलेलो आहोत आणि ओबीसी संघटनेचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष आपल्या सर्व सोबत आलेले आहेत. समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर BK यादव साहेब आहेत आपल्यासोबत. त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष काशीनाथ शेवते साहेब आहेत. त्याचबरोबर ओबीसी संघटनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व सर्व नागरिक आपल्यासोबत आहेत व ते सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना भेटण्यासाठी येत आहेत. बाईक चालू आहे लक्षात ठेवा. हां चालेल. निवासीला जायचंय का? कलेक्टर ऑफिस मध्ये आत केबिन मध्ये असू द्या हो. कार्यकर्ते आणि डॉक्टर बसायचं काय स्लो बस राहू. निवेदन साहेब फक्त ओबीसी संघटनेच्या वतीने आम्हाला यायचं होतं. जो आता शासन निर्णय काढलेला आहे शासन निर्णय रद्द करावा याच्या संदर्भात
चला इकडे चला बाजूला हा चल पलीकडे सर सर का पलीकडे या, चला तर हे महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बी के यादव. हे आमचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट गोरे सर, शाहीर फरांदे आहेत आणि हे संजय करकर. एक मिनिट हा भाई एक मिनिट हां सन्माननीय सर, आम्ही आज ओबीसी समाजाच्या सर्व संघटना, समाजातले सर्व घटक आणि त्याला वेगवेगळ्या संघटनांनी दिलेला पाठिंबा, म्हणजे ओबीसी संघटना असेल, समता परिषद असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, रासप असेल, या सगळ्यांच्या वतीनं इथं आपल्याला निवेदन द्यायला आलं की शासनानं जो निर्णय केलाय किंवा जो GR काढलाय तो ओबीसींच्या वरती अन्यायकारक अशा पद्धतीचा आहे, अशी भावना महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सर्वच ओबीसी बांधवांच्या मध्ये आहे. आणि हा खऱ्या अर्थानं त्यांचा राग या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवावा आणि आपण तो शासन दरबारी पोहोचवावा अशासाठीचं निवेदन सन्माननीय सर आम्ही या ठिकाणी घेऊन आलोय. आपण त्या ठिकाणी शासनाला आमची भूमिका सविस्तरपणे मांडाल, सांगाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद सर, थँक्यू. त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेब, बऱ्याच ठिकाणी खोटी कागदपत्र तयार करून खोट्या कुणबी नोंदी होत आहेत, त्यासुद्धा रद्द करण्याचा आपण जरा त्यावर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ मी आता व्हिडिओ आणलेत पण वेळ नाही तुम्हाला तेवढं दाखवायची. निश्चित फलटण तालुक्यात झालेले आहेत. जो क्लर्क त्या ठिकाणी काम करत होता त्याला कामावरून हाकलून देण्यात आलं की तो त्याच्यामुळं उघड होईल ह्या अपेक्षेने जर हाकलून देण्यात आलं. मी त्यासाठी तुम्हाला सगळं पुरावे सहित त्या माणसाला समोर उभं करून त्या कशा नोंदी ह्या कुणबीच्या खोट्या नोंदी नोंदल्या गेलेल्या आहेत हे सप्रमाण तुम्हाला आम्ही सिद्ध करून दाखवू. फक्त आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून ह्या सर्व तालुका लेवलचे जे कुणबी नोंदी करण्याचे प्रकार चालू आहे त्याच्यावर लक्ष ठेवावं, आपला थोडासा त्यावर वचक असावा ही अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी मला या जिल्हाध्यक्ष या नात्याने सांगायचं आहे की हे लोकशाहीचं राज्य 1947 नंतर अस्तित्वात आलं. आपल्या ठिकाणी डेमोक्रेसी सुरू झाली, परंतु ह्या डेमोक्रेसीला जर पाठीमागचे पुरातनातले जरी कायदे लागू करण्यात आले तर त्याला निश्चितपणे आमचा विरोध आहे. निजामशाही या ठिकाणी लोकांच्यावर अन्याय करत होती. त्या निजामशाहीतले जर दाखले देऊन कुठल्या लोकांना जर आरक्षण दिलं जात असेल तर हा निश्चितपणे ह्या लोकशाहीचा आणि ह्या संविधानाचा अपमान आहे असं आमचं मत तयार झालेलं आहे. बापू बोला. ज्या वेळेस भारतीय राज्यघटनेत संविधान लिहिलं गेलं आणि संविधानानुसार आज जो देश चालतो ते संविधानानुसारच आरक्षण दिले गेले पाहिजे, ना की निजामशाहीचे किंवा इतर कुठले दाखले देऊन आरक्षण द्यावे, एवढीच विनंती आहे आमची. आणि हायकोर्टानं ह्यांची जो दंगल चालली होती, दंगा चालला होता मुंबईमध्ये, तो रद्द करण्यासाठी हायकोर्टानं निर्णय घेतला होता. बेकायदेशीर म्हणून त्यांना हुसकावून लावण्याचे आदेश दिले होते. प्रशासनानं ते तसं न करता 2 उपमुख्यमंत्री मराठा जातीचे असल्यामुळं त्यांनी मुख्यमंत्र्यांच्यावर दबाव आणून मुख्यमंत्र्यांना त्यांना पाहिजे असे निर्णय करून घेतलेले आहेत आणि ते सगळे बेकायदेशीर आहेत, कायद्याला अभिप्रेत नाहीत. फक्त ह्या दबावापोटी हे जे चाललंय ते चुकीचं आहे हे आम्हाला या निमित्तानं सांगायचं. आमच्या ताईंना बोलू द्या, महिला प्रतिनिधी आमच्या इथे, त्यांचं पण म्हणणं ऐकून घ्या. साहेब, हे सगळं आपल्याला, तुम्हा लोकांना माहिती आहे, आम्हाला माहिती आहे की आमच्यावर अन्याय होत होतो, पण ह्याला न्याय मिळवायला कोर्टातून जरी आदेश आले तरी जुमानलेत का राजकारण्यांनी. आमचा विरोध नाही आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायला, पण मराठ्यांच्यातले गरीब शोधून द्या ना. आरक्षण देताना तुम्ही सरसकट द्यायचं म्हणताय, सरसकट दिलेलं आहे 10% दिलेलं आहे. EWS हे कसं अन्यायकारक नाही का होत गोरगरिबांच्यावर. आणि आमच्यातले ओबीसी मधले कुणी श्रीमंत माणसं आम्ही आमच्या पोरांना भीक मागत नाही, फी द्या म्हणून, फी माफ करा, अमकं करा, ॲडमिशन द्या. बघा तुम्ही तपासून बघा, आम्ही स्वतः पैसे खर्च करून आमच्या मुलांना ॲडमिशन देतो. गरीबातल्या गरीबाला मात्र तेवढं आरक्षणाचं हे करतोय आम्ही. खेदाची गोष्ट आहे साहेब की प्रशासनातले अधिकारी जे ओपन मधील आहेत त्यांनी सुद्धा ह्या आरक्षणासाठी, ह्या GR काढण्यासाठी सहकार्य केलं. हे सर्वात दुःखाची आणि दुर्दैवी गोष्ट आहे. याचं दुःख वाटतं. मंत्री आजपर्यंत पडद्यामागे होते, परंतु तेच मंत्री आता स्टेजवर येऊन
ह्या आरक्षणासाठी आणि ओबीसींच्यावर हल्ला करण्यासाठी जर तरच झाले असतील तर 54% आमच्या ओबीसीने दिलेलं मतदान हे नेमकं कुणाला दिलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य या ठिकाणी आणलं. काळ साळी कोळी माळी कुंभार चांभार होलार ह्या सर्वांना घेऊन ह्या राज्याची स्थापना केली. निजामशाही आदिलशाही ज्या शाही होत्या त्यांच्या विरोधात इथल्या रयतेचं राज्य उभं केलं आणि त्याच वेळी आज परत तेच निर्णय घेऊन परत निजामशाही आणि आदिलशाही जर आमच्यावर लादली जाणार असेल तर ह्या ओबीसींचं ह्या गोरगरिबांचं SC ST OBT NT या लोकांचा हाल कुत्रं खाणार नाही असे आमची भूमिका आहे. म्हणून मी एक डॉक्टर असून देखील या आंदोलनात पडलेलो आहे, कारण आम्ही सगळं डोळ्यांनी पाहतो इथं काय चाललं आहे. तेव्हा साहेब तुमच्यासारख्या सुज्ञ अधिकाऱ्यांनी यात निश्चित लक्ष घालावं आणि लोकांच्या आणि आमच्या ह्या शासनाला हे कळवावं एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद. ताई असं उभं राहा. साहेबांना दिसू दे. साहेबांचा फोटो आला पाहिजे. सर मागे जरा बाबा. जरा पाठीमागे सारखा थोडं साहेबांचा धन्यवाद साहेब. 54% ओबीसीचा रेडिओ झाला होतोय आणि महाज्योतीला मात्र 100 कोटी आणि सारथीला हजारो कोटी साहेब. हे पण संध्याकाळी दिवसभर काम करून जर ऐकलं नाही तर त्याला जेवण दिलं जात नव्हतं. म्हणून उपाशी पोटातली भूक भागवण्यासाठी सर्व मालकाचं ऐकावं लागत होतं. हां आता हे राहू दे आपल्याकडे. त्या शिक्का पाहिजे ना आपल्याला. होय शिक्का लागेल ना. खाली 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 हां आता खाली जायचंय. जरा थांबा. मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये करायचंय. जी लोक आले जी लोक बोलायचे राहिले त्यांचं शांतपणे ऐकून घ्या. आता बोलणाऱ्यांनी आणि ज्यांनी बाईट दिल्या कुणीही बोलायचं नाही. प्रत्येकाला मोकळं होतं विचारायचं. कुणी असेल तुम्ही तर बोला. एकच मिनिट फक्त. चला लवकर चला. थांब रे दादू, एकच मिनिट मी फोन करतो. 1 मिनिट थांब. चला आता एकच मिनिट. 1 मिनिट थांब फक्त घ्यायचा त्यांना फोटो. नाही थांबा ना, मला थोडंसं हे करायचंय. नाही हो साहेब. सगळी तिकडे बघतो. इथं बाहेर घेऊ ना. चला खाली या सगळी. फोटो घेऊन फोटो घ्या बा. फोटो घेतली. एक मिनिट ऐका सुरुवात करतो का एवढं मागे. थांबा की डॉक्टर साहेब. 1 मिनिट थांबा फक्त. काय सांगितलं फोटो ऐका की बोलायला तिकडं पत्रकार आहेत ते. असू दे. आपण काय बोललो नाही त्यांना. ओके चालेल सर. थांबा हो जरा तुम्ही. गबा सर तुम्ही शांत राहा. काय नाही काही बोललो नाही. तुम्हाला काय बोललेलं नाही. तुम्हाला काहीच बोललेलं नाही. आज आपण सर्वजण इथं सातारा या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपतींना प्रथम एक मानाचा मुजरा. ज्या छत्रपतींना स्वराज्य घडवलं त्या स्वराज्यामधील 18 पगड जाती 12 बलुतेदार आणि त्यात ओबीसी समाजामध्ये असणारा हा सर्व समाज घटक यांचं आरक्षण संपवण्याचा जो घाट घातला जातो आहे त्याचा सर्व स्तरातून ओबीसी समाज प्रथम निषेध व्यक्त करतो आहे. त्याचबरोबर सरकारनं जो GR काढला त्या GRनुसार मराठा समाजाला आरक्षणामध्ये घेतलं असं एका बाजूनं सांगितलं जात आहे व दुसऱ्या बाजूनं ओबीसीलाही धक्का लागलेला नाही असंही सांगितलं जात आहे. त्यावरही सरकारनं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं गावातील कुळातील एका व्यक्तीला जर कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर त्यातून अख्खं गाव कुणबी होणार आहे.
त्याबरोबर तेथील आजूबाजूच्या वाड्या वस्त्या असतील किंवा तालुका, शहर आणि राज्य, अख्खा भारत कुणबी होईल अशा पद्धतीचा जो GR आहे त्या GRवरती नक्की स्पष्टीकरण पाहिजे आहे. आणि हे जर नाही मिळालं तर येणाऱ्या काळामध्ये OBC समाज हे एकजुटीनं ह्याचं उत्तर नक्कीच देईल. सगळ्यांनी मंडपात चला बाबा नका. तर अशा पद्धतीनं समता परिषद असण्या लाईव्ह चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक तुम्हाला बघतायत. अशातर्फे संपूर्ण OBC समाजातर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि निवेदन देऊन OBC समाजाचे सर्व नेते, कार्यकर्ते व लोक इथं उपस्थित आहेत. या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत ताबडतोबीनं त्यांनी हस्तक्षेप करून आमचा प्रश्न जर हो या की पुढे या. डॉक्टर साहेब या पुढे. आणि प्रत्येक शून्य या ठिकाणी एक दिवस येऊन फार उद्रामणी करणार आहे. सगळ्यात काहीतरी पाडण्याशिवाय आम्ही परत जाणार. महाराष्ट्राच्या सत्ता कारणामध्ये, महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये काय चाललंय, काय चाललंय तुम्ही विचारलं आहे की नाही? बोलताय का? ये हमारा लीडर है. 276 लाख पर्यंत में महाराष्ट्रामध्ये. उनको ये साहब है हमारे, ये यूसुफ साहब है. आज या ठिकाणी समता परिषदेतर्फे महाराष्ट्र शासनाने जो 1 सप्टेंबरला GR काढलाय त्याला विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी जमलोय. मुख्यतः कुणाच्याही आरक्षणाला विरोध नाही, मात्र हा जो हे जे आरक्षण दिलेलं आहे त्याचे जे निकष आहेत, याचे नियम आहेत, त्याच्या ज्या कसोट्या आहेत, त्या कसोट्या न लावता हे दिलेलं आरक्षण आहे. सरकार म्हणते आरक्षण देतो, परंतु 50% जी मर्यादा संपलेली आहे आणि सरकार म्हणते आरक्षण देणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला की मूळ OBC जे 1931च्या जनगणनेनुसार 52% OBC होता, आज तो 60%च्या वर गेलाय. त्याला आरक्षण मात्र 19% आणि आरक्षणाची मर्यादा जी दिलेली आहे ती मर्यादा 50% संपलेली आहे. आणि असं असताना सरकार देते, याचा अर्थ असा की OBCचे जे हक्काचं आरक्षण आहे त्याच्यावर गदा आणणारे आहे. त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो. मराठा समाज मागास नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मराठा समाजाने 10% आरक्षण देण्यात आले, ते टिकवण्यासाठी न्यायालयात लढाई सुरू आहे. आता मनोज जिरगे यांची मागणी आहे की OBC प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आम्ही हे मान्य करणार नाही, याला आमचा कडाडून विरोध आहे. आम्हाला देण्यात आलेले 27% आरक्षण
धक्का लावण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या संख्येनं सातारा जिल्ह्यामध्ये एकत्र येऊ, एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. आज डॉक्टर बी.के. यादवांच्या नेतृत्वाखाली जो इथं ओबीसी बांधवांचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाची मागणी रास्त आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या ओबीसी समाजावर अन्याय न होता ज्यांना तुम्हाला आरक्षण देताना तुम्ही दिलंच गेलं पाहिजे. तो ओबीसीचा खरा अर्थ जो आहे तो ओरिजिनल बॅकवर्ड क्लास, गावात राहणारे मागासवर्गीय आणि गावात राहणाऱ्या मागासवर्गीयांच्या अन्याय जर झाला तर गाव कुसाबाहेरच्या राहणाऱ्या लोकसुद्धांच्यावर अन्याय होईल आणि धनसंपत्ती सत्ता असणाऱ्या लोकांना पुन्हा आरक्षण जर दिलं गेलं तर पुन्हा मनोवाद निर्माण होईल. याचा आम्ही निषेध करतो आणि या मोर्चाचं समर्थन करतो. जय भीम, जय भारत. सांगा मला मागे शेवते साहेब असं बोलले बोलताय का खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज 1 सप्टेंबर रोजी शासनाने काढलेल्या निर्णयाविरुद्ध आज या ठिकाणी सर्वजण सातारा जिल्ह्यातील तालुक्यातील प्रमुखांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत. या ठिकाणी प्रथम मी या फडणवीस शासनाचा जाहीर निषेध करतो की ज्या पद्धतीने झुंडशाहीला बळी पडून त्यांनी असा असंविधानिक ज्या पद्धतीनं GR काढला तो अत्यंत निंदनीय बाब आहे. आणि हे शासन एवढ्या दबावाला बळी पडू शकतं, असं शासन कसं असू शकतं हा मोठा प्रश्न आहे. आणि ह्या पद्धतीनं जर शासन चालू होत असेल तर ते महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक अडचणी मिटवू शकतो का, हा खरं तर या सरकारवरचाच प्रश्न आहे. हा मला इथं या ठिकाणी आपल्या माध्यमातून उपस्थित करायचा आहे. दुसरा विषय, या ठिकाणी आता शासनाने सरसकट सगळ्यांना कुणबी आपल्या कास्ट व्हॅलिडिटी देण्यासाठी सांगितलं आहे. तोही कुठंतरी चुकीचा विषय, कारण ज्या पद्धतीनं कुणबी नोंदी बनवण्यात आल्या आहेत त्या पूर्णपणे मी सांगतो या ठिकाणी खोट्या नोंदी संपूर्ण महाराष्ट्रातून बनवल्या गेलेल्या आहेत. त्यात कुठंतरी छेडछाड करून जुन्या कागदोपत्रात छेडछाड करून स्वतः अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते कुणबी नोंदी बनवलेल्या आहेत. आणि या पद्धतीनं जर कुणबी नोंदी बनल्या गेल्या तर तो कुठंतरी हा अख्खा समाज जो मराठा समाज म्हणून आहे तो बहुल मराठा समाज या ओबीसीत येऊन कुठेतरी ओबीसीला मोठ्या प्रमाणावर धोका आहे. दुसरा विषय, जरांगे साहेब म्हणतात की आम्हाला आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी पाहिजे. तुम्ही जर वास्तविक सगळे आत्ताचे तुम्ही GR बघितले, आपल्या आरक्षणात आपल्या निकाल बघितले, तो MBBSचा असो किंवा कोर्टाचा आता आणि सेट नेटचा लागला निकाल आता जूनमध्ये, तो पाहिला तर SWE आणि EWS या दोघांचे आरक्षण ओबीसी पेक्षा 2-3 टक्क्यांनी कमी आहे. म्हणजे जर हा विचार केला तर यांना कुठल्याही शैक्षणाची गरज नाही किंवा नोकऱ्यांची गरज नाही. यांना फक्त ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील ज्या जागा आहेत त्या बळकवायच्या आहेत. त्यांना फक्त सत्ता कारण करायचं, दुसरं काही करायचं नाही. जय ओबीसी, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार. महाराष्ट्र शासनाने 1 सप्टेंबर रोजी ओबीसींच्या विरोधात जो GR काढलेला आहे आणि मराठा समाजाला ओबीसीच्या माध्यमातून कुणबीच्या नोंदी देऊन सरसकट किंवा पूर्वी सगळे सोयरे हा होता त्याला ऐवजी शब्द बदलून सरसकट जे आरक्षण देण्याचा घाट घातलेला आहे तो GR रद्द करण्यासाठी आम्ही ओबीसी बांधव या ठिकाणी जिल्हाधिकारी कचेरीवर निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. या महाराष्ट्र शासनाचे विद्यमान मुख्यमंत्री हे आजपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही असे म्हणत असताना देखील त्यांच्याबरोबर असलेले 2 उपमुख्यमंत्री आणि जवळजवळ 288 आमदारांमधील बहुसंख्य आमदार यांनी दबाव आणल्यामुळे मुख्यमंत्र्यांना हा असंविधानिक GR काढावा लागला आणि एका जातीचं एंटरटेन करण्यासाठी, त्या जातीला झुकतं माप देण्यासाठी हा जो GR निघालेला आहे तो निश्चितपणे 27% आरक्षण आणि 54% लोकसंख्या असलेल्या ओबीसी बांधवावर अन्याय होणार आहे. यामध्ये ओबीसी बांधवांचं
कधी न भरून येणारं नुकसान होणार आहे. म्हणून ओबीसी बांधव हा एक तर दलित, दुबळा, रंजला गांजलेला आणि दिवसभर काम करेल तर संध्याकाळी चूल पेटणारा असा गरीब वर्ग या ठिकाणी येऊन आंदोलन करू शकत नाही. पण त्यातली जे काय आमच्यासारखी शिकली सवरलेली माणसं आहेत यांना हे कळते, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि या शासनाच्या पदरी आम्ही या प्रकारे निवेदन देऊन आमची विनंती देत आहोत. आम्हाला या ठिकाणी जरूर सांगायचं आहे की या देशाला स्वातंत्र्य 1947 मिळालं, 1950 साली संविधान अस्तित्वात आलं, संविधानाच्या माध्यमातून हा देशाचा कारभार चालतो. असं असताना देखील निजामाच्या काळातील जुने काढून निजामशाहीतील जे काही उल्लेख आहेत त्याचा वापर करून या ठिकाणी एक प्रस्थापित जातीला जे झुकतं माप देण्याचा प्रयत्न चालू आहे त्याला आमचा अक्षरशः विरोध आहे. या ठिकाणी आम्ही फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण फडणवीसांचं राज्य या ठिकाणी आहे की निजामाचं राज्य परत आपल्याला आणायचंय, एवढंच या ठिकाणी मला अगदी आग्रहाने सांगायचंय. निश्चितपणे हा आपल्या देशाला, ह्या राज्याला, या छत्रपतीच्या, ह्या महाराष्ट्राला लांछनास्पद गोष्ट आहे. या ठिकाणी आम्ही ओबीसीच्या ह्या समता परिषदेच्या आणि छगन भुजबळ साहेब आमचे नेते यांच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. हा, महाराष्ट्र राज्य सरकारनं ज्या पद्धतीनं ओबीसी बांधवांवरती, ओबीसी समाजावरती हा जार काढून अन्यायकारक पद्धतीने ओबीसी समाजावरती अन्याय करण्याचा प्रयत्न चालू आहे. खऱ्या अर्थानं ओबीसी बांधव हा गावगाड्यातील आणि गरीब परिस्थितीतून पुढे आलेला आहे. खऱ्या अर्थाने या समाजालाचं आरक्षण आणि हक्क हा अबाधित राखावा. खऱ्या अर्थाने या सरकारनं ज्या पद्धतीनं ओबीसी बांधवांना अंधारात ठेवून हा शासन निर्णय केला त्या शासन निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याच पद्धतीनं आजच्या या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य सरकारला आणि ह्या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की खऱ्या अर्थानं ओबीसी हा समाज हा मागासले स्वरूपाचा असून अजूनही हा समाज पूर्ण ताकदीने सक्षम झालेला नाही आहे. तर ह्या निवेदनाची दखल घेऊन या राज्य सरकारनं ओबीसी बांधवांना न्याय द्यावा. खऱ्या अर्थाने ओबीसी समाजामध्ये मला वाटते 300, 350, 350च्या आसपास संपूर्ण जाती आहेत आणि या सर्व सामान्य जनतेला तसेच ओबीसी घटकांना शासनाने न्याय द्यावा अशी आज या निवेदनाद्वारे आज या ठिकाणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. सरकारने याची दखल घ्यावी, अन्यथा महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची रस्त्यावर उतरून आंदोलने होण्याची शक्यता आहे. खऱ्या अर्थानं ओबीसी समाजाला या सरकारने नाराज करू नये, त्यांच्यावर अन्याय होऊन देऊ नये, त्यांचं आरक्षण अबाधित राखावं, त्यांचे हक्क अबाधित राखावे हीच विनंती मी या शासनाला आपल्या माध्यमातून करतो. धन्यवाद. जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. ओबीसीचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या समंतरात आज सातारा जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसवरती आज जो छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालून या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काढल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं. जी आज ओबीसी आणि इतर समाजामध्ये जी दुस्पूत चालू आहे त्याच्यावरती कुठेतरी तोडगा निघाला पाहिजे आणि ओबीसीवरती जो अन्याय चालला आहे त्या अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी आम्ही निवेदन द्यायला या ठिकाणी आलो होतो. खऱ्या अर्थानं ओबीसींची आता रस्त्यावरची लढाई सुरू झालेली आहे. आजपर्यंत शांत असणारा ओबीसी आता रस्त्यावरती उतरून लढाई करायला शिकला आहे आणि मी म्हणतो आता खऱ्या अर्थानं ओबीसीने ती लढाई सुद्धा लढली पाहिजे. आता लढाई लढण्याची खरी गरज आहे. मला या ठिकाणी मी सर्व ओबीसींना असं आवाहन करतो की आपण आता घरात बसता कामा नये, आपले कामधंदे सोडून आपण आता रस्त्यावरची लढाई लढून आपले हक्क आणि अधिकार अस्तित्वावर राखण्यासाठी ही लढाई आपण या लढाईमध्ये सर्वांनी सामील व्हावं असं या माध्यमातून मी आवाहन करतो. खऱ्या अर्थाने आपण आज इथं निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपस्थित झालो होतो. आम्हाला माझं एक ओबीसी बांधवांना विनंती आहे, हे जी.आर. काढला आहे ते उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी फसवलं आम्हाला की आम्ही कधी ओबीसीतनं आरक्षण देणार नाही आणि जी.आर. तर मग तुमच्या तिघांच्या सांगण्याशिवाय कसं काय जी.आर. निघाला. शरद पवार सुद्धा असतील ते म्हणले होते की आरक्षणाचा टक्का वाढवा आणि हे करा. मग शरद पवार साहेब सुद्धा का विरोध करत नाहीत या गोष्टीला की जी.आर. का काढला असं म्हणून. आणि फडणवीस साहेब सुद्धा म्हणले होते ओबीसीला धक्का लागणार नाही आरक्षणाला. मग त्यांनी कसं काय जी.आर. काढला.
ह्याच्यावर हा खरा प्रश्न आम्हाला सगळ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना आहे की तुम्ही ह्याच्यावर बोललं पाहिजे, ओपन येऊन बोला, नाहीतर आम्ही ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस तुम्हाला आमची ओबीसी ताकद दाखवू आणि तुम्हाला सत्तेतनं बाहेर काढू आम्ही, एवढंच मला सांगणं आहे. आणि ओबीसी बांधवांना विनंती आहे की जो कोणी उमेदवार आपल्या इथं येईल मतदान मागायला, तुमच्या घरी मतदान मागायला येईल, तर घरी तुम्ही सांगा, घरातल्या सगळ्या माणसांना सांगा की अजिबात पहिला प्रश्न विचारा, तुम्ही GR कधी रद्द करणार तेव्हा मत मागाय आमच्या दारात या, ही आमची मागणी खरी. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला ही प्रश्न विचारा की आम्हाला मत मागायच्या आधी आमच्या GRचं काय करणार आहे, GR कॅन्सल करा तेव्हा आम्हाला मत मागाय या, ही आमची भूमिका आहे. एवढंच बोलायचं. अजून कोण बोलणार आहे का? कोण बोलणार आहे का? GR रद्द करायचं. बोला. थोडक्यात एकंदरीत आता प्रकरण झालंय त्यानुसार जे महाराष्ट्र सरकारने आमच्या ओबीसी समाजाची जी फसवणूक केली आहे, त्या फसवणुकीला उत्तर काय देणार हे आम्हाला सरकारला जाब विचारायचा आहे. सरकारने जो GR काढलाय त्यांनी अगोदर आम्हाला सांगितलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही GR काढणार आहे, पण आता तसं झालेलं नाही. जर आपण प्रत्येक साक्षीदृष्ट्या बघितलं तर ओबीसीच्या ह्याच्यातून जर त्यांना आरक्षण देत असेल, तुम्ही हा GR काढताय, सुरुवातीला जर तुम्ही आम्हाला सांगताय की तुमच्याला धक्का लागणार नाही आणि त्यानंतरही तुम्ही GR काढताय, तर ही सकल ओबीसी समाजाची फसवणूक आहे. ही फसवणूक तुम्ही का दिली, का केली आमची फसवणूक? ज्यावेळेस आमच्यापाशी मतं मागायला येतात त्यावेळेस आम्हाला ही आश्वासनं देताय तुम्ही, आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात निवडणुका होतात त्यावेळेस आमची फसवणूक करताय. या फसवणुकीबद्दल तुम्ही काय सांगाल? हा प्रश्न माझ्यासारख्या ओबीसी समाजातील प्रत्येक व्यक्तीला, अगदी मग तो आमच्या युवकांपासून ते प्रौढांपर्यंत प्रत्येकाला हा प्रश्न पडला. या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का, ह्याचा आम्हाला तुम्हाला जाब विचारायचा आहे. आणि या गोष्टीचा पूर्णपणे आम्ही ओबीसी समाज तीव्र निषेध व्यक्त करतो. कोण बोलते का राहिले? कोण बोलायचं? डॉक्टर साहेब बोला बोला. आज या ठिकाणी जिल्हाधिकारी सातारा कार्यालयामध्ये ओबीसी सर्व सातारा जिल्ह्यातील ओबीसी संघटनांच्या वतीनं जो शासनानं अन्यायकारक ओबीसींच्यावर अन्याय करणारा जो GR काढला, त्या GRच्या विरोधामध्ये हा GR रद्द करण्याकरिता या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. या निवेदनाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं हे शासन ओबीसींच्यावर अन्याय करते, ओबीसींची दिशाभूल करते, ही दिशाभूल खरं तर अतिशय चुकीच्या पद्धतीनं चाललेली आहे. जो ओबीसी समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आपल्याला जो अधिकार दिला, ह्या अधिकाराची पायमल्ली करण्याची जी काही आता चाललेली पद्धत दिसतीये, या पद्धतीला आमच्या सर्व ओबीसी संघटनांचा विरोध आहे. कुणाला आरक्षण द्या, कुणाला देऊ नका हे संविधानानं ठरलेलं आहे, परंतु ज्यांना आरक्षण, ज्या गरजवंतांना आरक्षणाची गरज आहे त्यांनाच आरक्षण देऊन इतरांना सुद्धा इतरांच्या ताटातलं न हिसकावता ओबीसींना ओबीसींचे अधिकार अबाधित ठेवून इतरांना आरक्षण दिलं पाहिजे, ही भूमिका आदरणीय छगनजी भुजबळ साहेबांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर सर्व ओबीसी नेत्यांनी घेतलेली आहे. आणि कुणाला आरक्षण देऊ नका याच्यावर ओबीसी समाजाचा बिलकुल आक्षेप नाही, परंतु आमच्या ताटातलं कुणालाही आमचा हिस्सा न देता ज्या ओबीसीमध्ये महाराष्ट्रात 350 जाती आहेत, या 350 जातींचं असणारं आरक्षण आणि त्या आरक्षणामुळं गावगाड्याच्या बाहेर असणारा ओबीसी समाज हा कधीतरी राज्यकर्ता म्हणून तिथं व्हायला लागला, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तिथं यायला लागला, हे खरं तर काही लोकांना बघवत नाही. आणि त्याच्यामुळं हा जो सगळा चाललेला घाट दिसतोय ते राजकीय पोळी भाजण्याचा हा घाट दिसतोय. खरं तर जे घटक वंचित आहेत, जे घटक या शिक्षणापासून असेल, आरोग्य सेवेपासून असेल, हे जे वंचित आहेत यांना खरं न्याय देण्याची भूमिका शासनाने घेतली पाहिजे. शिक्षणामध्ये ज्यांचं आरक्षण असेल, शिक्षणामध्ये ज्यांच्या सोयीसुविधा असेल, या घटकांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे. परंतु हे सर्व सोडून नको त्या असंवैधानिक मार्गाने जे हे चाललंय याला ओबीसी समाज जाहीरपणे विरोध करणार आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये जर अशा पद्धतीचे अजून काही धोके ओबीसींना जर दिसले तर ओबीसी समाज पूर्ण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी मी करतो. मी शासनाला एकच सांगू इच्छितो की संविधानिक मार्गाने ज्यांच्या हक्काचं जे आहे ते त्यांना मिळालं पाहिजे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.